स्वीकारलं. क्षेत्ररक्षण इन्व्हाइट केलं होतं स्टार 11 महापोली या टीमला बॅटिंगसाठी. येस, सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेला आपण पाहता. ऑन स्ट्राईक बॅटर जिलानी आणि त्याच्या साथीनं नॉन स्ट्राईक एंडला आरमला आपण पाहताय. षटक क्रमांक पहिलं P1चं पहिलं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक 38 सर्कलच्या बाहेर. दोन खेळाडू आपण पाहताय, एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व्हमध्ये आणि त्याच बरोबरीनं एक काऊ कॉर्नर रिझर्व्हमध्ये असे दोन फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात 38 सर्कलच्या बाहेर. त्यानंतर 38 सर्कलच्या आतमध्ये एक शॉट मिड विकेट, शॉट कव्हर, शॉट मिड ऑफ, त्यानंतर शॉट पॉइंट, शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग आणि शॉट स्क्वेअर लेग रिझर्व्हमध्ये फिल्डर. पंचांचा ग्रीन सिग्नल होतीये. सामन्याला सुरुवात देऊया. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. पहिला बॉल बॅटची कडा मैदानाच्या आतमध्ये, शॉट थर्डमॅन रिझर्व्हमध्ये झाली आहे चूक. इथे घडतंय काय, पहिल्या बॉलवरती जीवनदान मिळालंय बॅट्समन जिलानीला. पहिल्या बॉलवरती आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळत असताना जिलानीला इथं मिळालेलं जीवनदान. लेफ्ट हँडेड राईट हँडेड कोऑर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळते स्टार 11 महापोली या टीमच्या या दोन फलंदाजांच्या दरम्यान. आदित्यला आपण पाहता षटक क्रमांक पहिला हाताळत असताना. दुसरा बॉल भरपूर प्रचंड वेगाने हा बॉल हाताळलाय आणि या दुसऱ्या बॉलवरती देखील सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. शांतमय सुरुवात, संयमी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. सलगच्या या दोन बॉलवरती दोन सिंगल या दरम्यान एकवटल्या जातात स्टार 11 महापोली या टीमच्या खात्यामध्ये. एक फायटिंग स्कोर जरूर निर्माण करावा लागेल, कारण की या आधी देखील एक सामना या दोन टीमच्या दरम्यान झाला होता. सामना करण जवडे या टीमने जिंकला होता. आता खऱ्या अर्थानं एक फायटिंग स्कोर निर्माण करावा लागेल स्टार 11 महापोली या संघाला. पुढचा बॉल अलॉंग द कार्पेटच्या सहाय्यानं स्ट्रोक खेळला. लॉंग ऑन रिझर्व मध्ये फिल्डर एक धाव कंप्लीट. एकच धाव. सलगची तिसरे सिंगल आपण पाहत आहे. पहिल्या 3 बॉलवरती 3 सिंगल आपण पाहत आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे गोलंदाज आदित्यनं. अगदी पॉवर प्लेचं पहिलं षटक कसं हाताळावं याचं ज्वलंत उदाहरण सिद्ध करून दाखवत असताना 38 सर्कलच्या बाहेर फील्ड पोझिशन मध्ये थोडंसं चेंजेस, क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव. एक मिड विकेट रिझर्व मध्ये आणि एक वाईडिश लॉंग ऑन रिझर्व मध्ये आपल्याला फिल्डर पाहायला मिळतोय. स्विच हिट केल्या, रिव्हर्स अटेम्प्ट केल्या. मैदानाच्या आतमध्ये चांगला स्ट्रोक, फिल्डिंग देखील तितकीच चांगली आपल्याला पाहायला मिळाली. घडतंय काय, बॅकअप चांगलं. म्हटलं जातं ना, मोबाईल असो अथवा क्रिकेटचा खेळ अथवा आयुष्य, बॅकअप असणं भरपूर गरजेचं आहे आणि तेच बॅकअप इथे दाखवत असताना करण जावडे टीमला आपण पाहताय. सलग 4 बॉल 4 सिंगल आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान पुन्हा एकदा शफल होऊन स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये मिड विकेट रिझर्व मध्ये मंगेश लाबर पाहिलं, थोडेसे फंबल झाले. दुसऱ्या धावेचा मानस नाहीये. अॅक्युरेट ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाली आणि कलेक्शन देखील तितकंच चांगलं. तब्बल सलगची 5वी सिंगल आपल्याला पाहायला मिळते. 3 सिंगल राहिले जिलानीच्या नावावरती, त्यानंतर 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळेल आरमच्या नावावरती. 5 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल, स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल, भरपूर प्रचंड वेग या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. ब्लॉकहोलचा बॉल आणि इथे शेवट इथे गोड करत असताना सुरुवात केली सिंगल ना या पहिल्या षटकाच्या आणि शेवट केले डॉट न. अर्थात षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय बिनबाद. 5 अंकावरती धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 5 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन दी स्कोर कार्ड फ्रॉम टीम स्टार 11 महापोली.
5 धावा खर्च केल्यात गोलंदाज आदित्यला आपण पाहिला षटक क्रमांक पहिल्यामध्ये आणि नवीन गोलंदाज षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये आपण पाहत आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती आणि बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आला आहे ऋषिकेश. ऋषिकेश सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहत आहे आणि त्याच्या विरोधात खऱ्या अर्थानं डावखोरा त्याचा फलंदाज आपण पाहत आहे जिलानी. लेफ्ट हँडेड राईट हँडेड कोऑर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. सातत्यानं फील्ड पोझिशन सजवलं जातंय. दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल फुल टॉस आहे फक्त आणि फक्त दिशा दिली आहे रिकाम्या जागा भरा. गॅप शॉट सिलेक्शन सिलिंग शॉट टेकिंग गॅप बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4 आणि या दमदार पहिला वार पहिला चौकार. पुढचा बॉल हो यावेळेला देखील लॉफ्ट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये घडतोय काय. इथे मोये अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तेलही गेलं तूपही गेलं आणि हाती राहिलं दोपाटणं अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना करंजवडे या टीमच्या दरम्यान कॅच देखील ड्रॉप झाला आणि 2 धावा देखील एकवटल्या गेल्या. आडव्या बाटणं हा स्ट्रोक करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. 3 फिल्डर चेंडूच्या पाठवर धावत आहेत. दुसऱ्या टप्प्यावर चेंडूला गॅदर केलाय. थ्रोफिकी करतील तोपर्यंत इथे धोक्याची घंटा वाजली आहे मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. गुड रनिंग मिड द विकेट. यस एक शॉट असेल. 2च धावा या बॉलवरती ऍड केल्या जातील. पंच आमच्याकडे वळतात. पंच दर्शवतात की एकदम शॉट असेल. तेरा धावा आपण पाहता स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या 13. पुढचा बॉल चौथा बॉल फुल टॉस नाहीये तर नो बॉल. यस पंचांचा येतोय हा कॉल आणि येतोय हा नो बॉल. सोने पे सुवागा अर्थातच नो +4 नशिबाची साथ आणि हा नशिबाचा पंजा. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये तमाम क्रीडा रसिकांचं तमाम मान्यवरांचं दानशूर दात्यांचं आणि सर्व क्रिकेट प्रेमींचं आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. दुसरं षटक या दरम्यान कंप्लीट झालंय आणि 2 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा लागल्या गेल्यात.
तब्बल 24 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस गोलंदाज आदित्यनं धावा खर्च केल्या 5. तदनंतर दुसरं षटक आपल्याला ऋषिकेशचं थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल. अवघ्या तब्बल 19 धाव्यांचं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं आणि 24 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती लागल्या गेल्यात. येस, बॉलिंग ट्रॅकवरती बाबूला आपण पाहताय. तिसऱ्या षटकामध्ये 4 षटकांची मॅच. तिसऱ्या षटकामध्ये बाबू पुन्हा एकदा आतापर्यंत जर विचार करायला गेला तर संयमी खेळी आपल्याला या दोन बॅटरच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली सुरुवातीला, पण तदनंतर आता खऱ्या अर्थानं आक्रमकतेला सुरुवात केली आहे या दोन फलंदाजांना. 24 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात या दोन बॅटरच्या माध्यमातून. या दोन बॅटरच्या दरम्यान तिसरं षटक पहिला बॉल बाबू निघालाय. जिलानी पहिला बॉल क्लीन बोल्ड, फलंदाजाला परतावा लागेल. धक्का लागणारा हा पहिला जिलानीच्या स्वरूपात फलंदाज बाद. क्या बात आहे, काय गोलंदाजी करतोय. तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला. दुसरं षटक थोडंसं महागडं म्हणावं लागेल, पण तदनंतर या षटकामध्ये कमबॅक करत असताना बाबूला आपण पाहता. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती आपल्या नावाचं ज्वलंत उदाहरण सिद्ध करून दाखवत असताना बाबूला आपण पाहिलं. पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सोहेलला आपण पाहता. आणि सोहेलचा जर विचार करायला गेला तर मागच्या मॅचचा हिरो देखील राहिला होता सोहेल. पहिला बॉल फेस करत असताना फटका फसलाय, विकेट किपर पोहोचलाय. फलंदाजाला परतावा लागेल. धक्का लागणारा सलगचा हा तब्बल दुसरा. बॅटिंग करत असताना टीम स्टार 11 महापोलीस संघाला फलंदाज बाद. येस, नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ असेल प्रकाश स्मृती धोंडा वडवली आणि त्यांना फाईट करेल दुसऱ्या बाजूला मीठ पाडा. या दोन टीमच्या दरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील लगेचच या इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस इथे मात्र करणार आहोत. शफल होऊन स्ट्रोक खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. बॅटची कडा
बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गरुडी झेप घेत असताना ही झेल इथे कॅरी केली आहे आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. फलंदाज बा येस 25 धावा आपण पाहता. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आपण पाहिल्या होत्या तब्बल 24. पण तदनंतर तिसऱ्या षटकामध्ये बाबूला आणलं गेलं. बाबूने पहिल्या बॉलवरती पहिली विकेट संपादित केली. पण तदनंतर बघता बघता सलगच्या दुसऱ्या बॉलवरती देखील विकेट संपादित केली. तिसऱ्या बॉलवरती सिंगल आपल्याला पाहायला मिळाली आणि या चौथ्या बॉलवरती देखील विकेट आपल्याला पाहायला मिळते. 25 धावा आदेशला आपण पाहताय. पुढे सरसावून स्ट्रोक खेळला. क्या बात आहे. आल्या आल्या आपला बॅटचा फेस ओपन करत असताना स्वॅग से करेंगे सबका स्वागत आणि ठोकलाय धमाकेदार षटका. येस 5व्या बॉलवरती षटकार आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समन आदेशच्या बॅटमधून. शेवटचा बॉल इथे वेगावरती तर नियंत्रण होतं. दिशेमध्ये नियंत्रण आहे का पाहणं गरजेचं. इथे घडतंय काय. वाईट +1 अर्थातच बाय 1 गेट 1 फ्री रन्स मिळतील या बॉलवरती तब्बल 2. एक्स्ट्राच्या स्वरूपात या 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. दिशा देखील खराब आपल्याला पाहायला मिळाली. बघता बघता या व्हाईटला सिंगल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय आणि 2 धावा या दरम्यान एकवटल्या गेल्या. संघ जाऊन पोहोचलाय 33 धावा. इथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सिंगल आपल्याला पाहायला मिळाले. शेवटच्या बॉलवरती एकवटले गेले आणि या सिंगलच्या साथीनं षटक क्रमांक याच दरम्यान तिसरं कंप्लीट होईल. स्पर्धा भरपूर चांगली आपण पाहता. अन्वी एंटरप्राइजेस खांडपे आयोजित स्वर्गीय सुक्रिया झिपऱ्या हजारे स्मृती चषक 2025 हे दर्जेदार दैदिप्यमान आणि धमाकेदार पर्व आपण पाहताय. चला मीटपाडा टीमचे कॅप्टन आणि प्रकाश स्मृती धोंडावाडोली टीमचे कॅप्टन. आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच या इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस इथे करणार आहोत. येस खऱ्या अर्थानं जय बजरंग स्पोर्ट्स खांडपे समालोचक कक्ष आपण पाहता. त्यानंतर गावदेवी खांडपे खेळाडू कक्ष आपण पाहता. त्यानंतर हजारे परिवार टॉस बॉक्स आपण पाहता. शेवटचं षटक स्लॉगरचं षटक देत वर पहिला बॉल
पहिला बॉल फुलटॉस होता. आडव्या बाटनं स्ट्रोक खेळायचा प्रयत्न, मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न फसला. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि इथे एकच धाव. उमेरला आपण पाहता, उमेर आणि आदेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. उमेरचा जर विचार करायला गेला तर संयमी आणि शांतमय क्रिकेट उमेरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आदेशच्या बाटमधून एक षटकार आलाय. या वेळेला क्या बात आहे, फ्रंट फुटला येऊन पंच करायचा प्रयत्न, मैदानाच्या आतमध्ये झेल ड्रॉप झालाय डीप पॉइंट रिझर्व मध्ये. इथे घडतंय काय, फिल्डर आणि चेंडूची लागलेली शर्यत अखेरकार चेंडूने शर्यत जिंकली आहे आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अखेरकार रन्स मिळतील 4 चौकार. तर चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी जय वाघोबा लाभ आणि त्यांच्या विरोधात मीटपाडा. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉस साठी या टॉस बॉक्स मध्ये ओव्हर टू कॉम बॉक्स. धावफलकाचा जर विचार करायला गेला तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 38. 38 धावा आपण पाहत आहे. स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. चांगली बॅटिंग करतोय. या वेळेला आडवा बाटनं हा फटका खेळायचा प्रयत्न, इथे घडतंय काय, प्रयत्न जरूर फसला पण इथे नशिबाची साथ मिळत असताना अर्थातच मैदानाच्या आतमध्ये वाईट +4 नशिबाची साथ आणि हा आलाय नशिबाचा पंजा. यस 44 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 44. शेवटचं षटक आपण पाहत आहे. सध्याच्या घडीला निलेशच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली पण थोडासा महागडा ठरत असताना निलेश. तिसरा बॉल, क्या बात है, आसमानी टोला, गगनभेदी गगनचुंबी हवाई हल्ला आपण पाहताय. टाटा बाय बाय षटकार. अगदी संघाचा अर्धशतक गाठत असताना 50 अप 50 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप लागल्या गेल्यात. आणि पार्टनरशिपचा जर विचार करायला गेला तर भरपूर चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली उमेर आणि आदेशच्या माध्यमातून. तब्बल इंडिव्हिज्युअल 16 अंकावरती खेळतोय. आदेशला आपण पाहता ताकदीचा पूर्णपणे वापर करत असताना षटकार आलाय तब्बल तिसऱ्या बॉल वरती. चौथा बॉल, इथे हाईट फॅक्टर मॅटर करेल या बॉल वरती. यस पंच आमच्याकडे वळलेत. पंचांचा हा कॉल आणि येतोय हा नो बॉल. अर्थातच आता खऱ्या अर्थानं संधी आहे. संधीचं सोनं करेल का, मेजवानी आहे आणि त्या मेजवानीला दोन्ही हाताने स्वीकारेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पंचांचा पिंका जरूर फिरेल. पंचांचा हेलिकॉप्टर फिरत असताना उघडा डोळे पहा नीट, कारण या पुढील बॉल आहे फ्री हिट. बोटी नाभी संधी फ्रीटचा बॉल. यावेळेला लॉफ्ट केला, क्या बात आहे, फटक्यामध्ये दमदार वजन आणि धावा मिळतील त्या पूर्णपणे अर्धा डझन. षटकार. सत्तावन्न धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. का बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये आदेशला आपण पाहताय. सातत्यानं षटकार चौकारांची भाषा बोलत असताना इंडिव्हिज्युअल 22 अंकावरती खेळत असताना तब्बल फक्त आणि फक्त 5 बॉल फेस केलेत. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. आक्रमकतेचं रूप धारण करत असताना टॉप गिअर वरती बॅटिंग करतोय. षटकार चौकारांचा वर्षाव, षटकार चौकारांचा पाऊस आणि या षटकार चौकारांची भाषा मैदानाच्या आतमध्ये बोलली जाते. आदेशच्या बॅटमधून पुढे येऊन पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत त्याला बीट करून क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. बनूरातील फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका चौकार.
61 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आदेशच्या माध्यमातून. पुढे सरसावून उडवलाय, फुल टॉस आहे आणि फुल टॉसचा फुल टोल वसूल करता आलेला नाहीये. घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये? झेल इथे ड्रॉप झालाय. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि इथे तिसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला परतावा लागेल. 2 धावा कंप्लीट होली. 17 क्रमांक संपलाय पहिला आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस फलकावरती धावा लागल्या गेल्या. त्या तब्बल 63 आणि 64 धाव्यांचं माफक लक्ष्य उभं केलंय करंजवडे टीमच्या विपक्षात. हॅलो, थँक्यू सो मच. तर टॉस करूयात. समाधान भाऊ चोरगे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. माफी असावी, निखिल दादा तारे आहे त्या ठिकाणी, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. खरं तर सकाळच्या 17 वाजता निखिल दादा आमच्या सोबत जॉईंट आहेत, त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. नक्की दादा आपल्या शुभ हस्ते मात्र टॉस केलं जाईल. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत टीम प्रकाश स्मृती धोंडा वडवली विरुद्ध मीठपाडा. टॉस जिंकला या ठिकाणी टीम मीठपाडा संघानं. नक्कीच दादांना विनंती असेल दादा आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. तर जास्त विचारणार नाहीये. तर पुन्हा एकदा टॉस केलं जाईल. खरं तर दोन्ही कॅप्टननं सेम कॉल केलं होतं. टेल असा कॉल धोंडा वडवली टीमच्या कॅप्टनकडनं आणि पुन्हा टेल आलाय. टॉस जिंकला टीम धोंडा वडवली संघ. आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करायचं आहे. सामना देखील 4 षटकांचा असेल. खरं तर समोरचा संघ मीठपाडा आहे. या टीम समोर या आधी मॅच झाले का? नाही, पहिली मॅच आहे. परंतु नक्कीच नवीन खेळाडू समोर येतील. परंतु या टीम समोर तुम्ही किती धावसंख्येचा टार्गेट उभारणार? किती धावापर्यंत जाणार तुम्ही रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करतात. तुमची एक मॅच झाली मैदानाच्या आत. खरं तर खेळत असताना कसं वाटलं? खूप छान वाटलं. खूप छान वाटलं. खरं तर नक्कीच तुला पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा. आपण जाऊयात. मीठपाडा टीमचे कॅप्टन आहेत. टॉस आपण जिंकला असता आपला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण केलं असतं. परंतु आता मनाविरुद्ध बॅटिंग करायची. जास्तीत जास्त मारण्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त. मग आता तू कोणत्या अशा फलंदाजांकडून अपेक्षा करशील की ते खेळाडू तुला या मैदानावरती जास्तीत जास्त धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतील? निखिलेश आहे, महेंद्र आहे, कुणाल आहे, निमेश आहे. म्हणजे बॅटिंग ऑर्डर तुमच्याकडे स्ट्रॉंग आहे. दुसरा समोरचा संघ देखील चांगला आहे. या संघाविरुद्ध तुम्ही काय, नक्कीच या संघाबद्दल तुम्ही काय म्हणाल? संघ चांगला आहे, पण चांगला खेळण्याचा ट्राय करू. तुम्ही इथे आलात या आधी कधी या मैदानावरती खेळलेत का? हो, हर वर्षी खेळतो आणि चांगलं वाटतं खेळलं. इथे आल्यानंतर आयोजन पाहून काय वाटतं तुला आणि काय म्हणशील या आयोजनाविषयी तू? आयोजन तर सुंदर आहे. आम्हाला खेळायला चान्स दिला. धन्यवाद. थँक्यू सो मच. नक्कीच दोन्ही कॅप्टनने चांगलं मनोबल व्यक्त केलं. तर टॉस जिंकलाय टीम प्रकाश स्मृती दोनदा वडवली संघानं आणि टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलंय ते म्हणजे मीठपाडा या संघाला. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. तिथे सज्ज आहेत आमचे साथी समालोचक श्रवण धुमाळे सर. थँक्यू सो मच. यस, पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम स्टार 11 महापुल या टीमने धावा बनवल्या तब्बल 63 आणि या 64 धाव्यांचं माफक लक्ष्य उभं केलंय आणि या खऱ्या अर्थाने 64 धावा चेस केल्या जातील करंजवडे टीमच्या माध्यमातून. या 64 धावा डिफेंड केल्या जातील स्टार 11 महापोली या टीमच्या माध्यमातून. हे पाहायला ऐकायला करूयात मायक्रोफोन वरती परिवर्तन आणि या ऐकूयात प्रसादजी सवारे सरांचा आवाज. स्ट्राइकला कोण आहे? थँक्यू सो मच श्रवण सर. थँक्यू सो मच. आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. दुसरी इनिंग आपण पाहता त्या ठिकाणी. खरं तर पहिल्या 17 तब्बल धुवाधार बॅटिंग पाहायला मिळाली. तब्बल 63 धावा बनवल्या गेल्या आणि 64चा पाठलाग आता करायचा आहे या ठिकाणी करंजवडे या संघाला. दोन्ही टीमला देऊयात मॅचसाठी शुभेच्छा. दुपारच्या जेवणानंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन पाहतात त्यांचंही आपण करूयात मनपूर्वक स्वागत. मॅच आपण पाहतायत
अनमिंट प्राइजेस कांडपे आयोजित स्वर्गीय सुखराज 1000 चषक आणि या ठिकाणी चालू असलेला सामना आज दिवस क्रमांक दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत या दोन संघांच्या वतीने. पहिलाच बॉल या ठिकाणी शॉर्ट ऑफ लेन होता. खरं तर क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटमधला संपर्क व्यवस्थित झाला नाही आणि तदनंतर पहिल्याच बॉलवरती मात्र पहिली सिंगल आली आहे ती म्हणजेच उमेरच्या विरोधात ऋषिकेशच्या बॅटमधून. ऋषिकेश आणि आदित्य खरं तर दोन्ही खेळाडूंना आता मैदानाच्या आत चमकावं लागेल. पहिल्या सत्रामध्ये ज्या प्रकारे आपण पाहिले तर आदेशने ज्या प्रकारे बॅटिंग केली अगदी तशाच प्रकारे बॅटिंग करावी लागेल. फटका हा देखील चांगला आहे परंतु डीप मध्ये चांगली फिटिंग पाहायला मिळते. बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगला कॉलिंग, चांगला ताळमेल. 2 धावा फलकावरती ऍड होतात. 64 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये या ठिकाणी करंजवडे संघाला 16 धावा बनवाव्या लागतील. टप्प्यामध्ये मॅच आपल्या बाजूने जिंकायची असेल तर. गोलंदाज उमेर पहिला षटक घेऊन आला. आतापर्यंत 3 धावा त्यानं खर्च केल्यात. फटका सुंदर आहे, पॅड वरती हा बॉल फ्लिक केलाय. सुंदर स्ट्रोक, व्हॉट अ शॉट, मॅक्सिमम बिग हिट, षटकार. षटकार खेचलाय. अगदी या ठिकाणी हा चेंडू स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवलाय. अगदी आपण पाहता पार्किंग प्लॉट मध्ये, अगदी त्या ठिकाणी आपण पाहता गाड्या देखील पार्क केल्यात आणि अगदी पार्किंग प्लॉट मध्ये बॉलला पाठवलंय. फलंदाज आपण पाहता आदित्यच्या बॅटमधनं षटकार आलाय. सुरुवात चांगली पाहायला मिळते. ज्या सुरुवातीच्या अपेक्षा ती सुरुवात. फुलटास बॉल, कॅचची संधी होती परंतु त्या ठिकाणी मिडॉनचा खेळाडू थोडा दूरवर होता परंतु हा चेंडू डीप मध्ये जातोय. डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत, तेवढीच चांगली फिल्डिंग. षटकारानंतर पुनरागमन केले जाते गोलंदाज उमेरच्या माध्यमातून. या बॉलवरती एक सिंगल. धावा येणं महत्वाच्या आहेत. डॉट बॉल येण्याऐवजी सिंगलला प्राधान्य दिले जाते. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल हुक केलाय, 360 अँगल क्रिएट केलाय आणि तदनंतर बॉलला फेकून दिलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा येणं बाकी आणि आता पंचांचा इशारा येतोय की बॉल चालला सरळ. मॅक्सिमम बिग हिट, षटकार. यस पंच षटकार आहे ना. यस, तर 6 धाबा धाव फलकावरती या ठिकाणी ऍड केल्या जातात. थोडासा संशय होता, चेक केलं गेलं परंतु या ठिकाणी षटकार आहे या ठिकाणी असं जाहीर करतात पंच देखील. आता 6 धाबा धाव फलकावरती ऍड होत आहेत. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 म्हणजे जो रिक्वायर्ड रन रेट पाहिजे होता त्या रिक्वायर्ड रन रेटने आता धाबा पूर्ण करतायत. फ्लाइंग स्टार्ट, सुंदर सुरुवात पाहायला मिळते. स्वप्नवत सुरुवात पाहायला मिळते. शेवटचा बॉल फुल लेंथ, फटका फसलाय. लॉंगॉनला खेळाडू आहे, जज करतायत परंतु जजमेंट चुकीचं आलंय. सोपी कॅच होती, खरं तर पकडायची होती या ठिकाणी. जणू काही सूर्याच्या तीरा मी तर म्हणेन डोल्यावरती आले की काय आणि त्या कारणास्तव मी तर म्हणेन झेल ड्रॉप झाली. जजमेंट चुकीचं राहिलं. या ठिकाणी प्रयत्न चांगले झाले परंतु बॉल जज करता आलं नाहीये. कमबॅक केलं होतं गोलंदाज उमेरनं. संधी होती, संधीचं सोनं करायचं होतं परंतु या ठिकाणी कॅच ड्रॉप. अगदी या ठिकाणी खरं तर नशीब बलवंत म्हणावं लागेल ऋषिकेशचं. खरं तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद अशी सुरुवात. तब्बल 18 धावा. अगदी शेवटच्या बॉलवरती 2 धावा पाहायला मिळाला. कॅच ड्रॉप झाल्याने लगेचच या ठिकाणी 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्यात. खरं तर सुरुवात दर्जेदार पाहायला मिळाली. 64 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा. आता उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू आणि
46 धावसंख्येची गरज. 18 चेंडू 46 बनवायच्या आहेत मैदानाच्या आत. आता दोन्ही बॅटर मात्र रंगात आलेले आहेत, खरे तर सेट झालेत. षटक क्रमांक दुसरं. गोलंदाज हसनेनला पाहता. गुडलँड स्पॉटचा बॉल. खरं तर क्रॉस बाउंड्री खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पॅटर्न बॉलचा संपर्क नाहीये. पंचांचा इशारा वाईट चाललाय. अवांतर धाव. धाव फुलकावरती इथनं ऍड केली जाते. 19 धावा धाव फुलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. हलकीशी अपील, परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाहीये, हेच पंचाने देखील दर्शवलंय. आणि तदनंतर पाहिलं तर डॉट बॉल आलाय. या मॅच मध्ये डॉट बॉल महत्वाचे आहेत टीम स्टार 11 महापोली संघासाठी. सामना आपण पाहतायत दुसऱ्या फेरीतील पहिली लढत. गुडलँड स्पॉट ऑन साइडला खरं तर खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू देखील दिशापासून भरकटलाय. अगदी दिशा जर भरकटली तर दशा देखील बदलायला वेळ लागत नाहीये. इथनं झोन एक धाव फुलकावरती ऍड होते. आतापर्यंत न खाता पिता 2 धाब्याने पोट भरलं गेलं. अर्थातच आतापर्यंत या ओव्हरमध्ये 2 अवांतर धावा आल्यात. शॉर्ट प्लेन पूल केलाय, परंतु हा चेंडू अगदी लॉंगॉनच्या खेळाडूच्या अगदी समोर आलाय, परंतु तेवढी चांगली फिल्डिंग, तेवढा चांगला थ्रो, ॲक्युरेट थ्रो आलाय. कलेक्शन सुंदर आहे यष्टीरक्षकाचं. एकच धाव. या चेंडूवरती धाव फुलकावरती ऍड होईल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचते 21 धावा. या षटकात कमबॅक करण्याचं काम हुसनैन करतोय. हुसनैनला माहिती आहे या मॅच मध्ये कशी गोलंदाजी करायची. सध्या तरी आपला बेस्ट देतोय मैदानाच्या आत. अगदी समोरून बॉलला टर्न केलंय. खरं तर गुडलँड स्पॉट वरनं बॉलला आतमध्ये आणलं. खरं तर लेग कटर. हा चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल. आता इथनं थोडासा तरी दबाव होईल, कारण की जेव्हा जेव्हा डॉट बॉल येतात ना तेव्हा बॅटर थोडासा मी तर म्हणेन दबाव मध्ये येतो, परंतु दबावाला झुगारून जो चांगला खेळ करतो तो नक्की चांगला खेळ करतो. आणि मैदानाच्या आत आपण पाहता अगदी ओव्हर पिच बॉल खोदून काढला ऑन साइडला. सुंदर फटका. बॉल सीमारच्या पलीकडे. 6 धावा. बिग हिट. सिक्सर. षटकार खेचला मैदानाच्या आत. खरं तर या मॅच मध्ये मजा येईल. दोन्ही संघ मात्र एकाच ताकदीचे आहेत, बलाढ्य संघ आहेत. बॅटिंग मात्र सुंदर पाहायला मिळते. शॉर्ट प्लेन बॉल होता, खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी आपण पाहता हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा आलाय की वाईड आहे. आता षटकार आल्यानंतर खरं तर गोलंदाज हुसनैनवरती थोडासा दबाव. आज हसनैन आहेत, माफी असावी. नक्कीच हसनैनवरती थोडासा दबाव पाहायला मिळतोय. खरं तर आज महापोली संघातील 3 संघ या ठिकाणी, महापोली गावातील 3 संघ मात्र मैदानावरती पाहायला मिळाले आहेत. फटका परकटचा आहे. सुंदर स्ट्रोक आहे. अगदी गॅपच्या सिलेक्शन, परंतु डीप मध्ये आपण पाहता खेळाडू उपस्थित आहेत. तेवढीच चांगली फिल्डिंग आणि ॲक्युरेट थ्रो. पुन्हा 2 धावा धाव फलकावरती ऍड होतील. महत्वाच्या धावा आता या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 30 धावा. करंट रन रेट सध्या तरी वाटचाल केली जाते. अगदी सुरुवात देखील तेवढी चांगली पाहायला मिळाली. जेव्हा सुरुवात चांगली होते तेव्हा अंत देखील चांगलं होतं, परंतु या मॅच मध्ये गोलंदाजांना आता कमबॅक करावं लागेल. फटका फसलाय. झेलची संधी. मिडॉनला खेळाडू उपस्थित आणि एक इझी कॅच आता कॅरी केली गेली आहे. मी मगाशी म्हटलं कमबॅक करावं लागेल आणि लगेचच कमबॅक हसनैनने केलाय. या ठिकाणी आपण पाहता खरं तर दोन्ही फलंदाज सेट झाले होते. इथं आपण पाहिला तर स्ट्राईक वरती खेळाडू ऋषिकेश होते आणि ऋषिकेशला आता परतावं लागेल. डगआउट मध्ये पहिला धक्का लागतोय टीम करंजवडे संघाला. ऋषिकेश बॅक टू द पवेलियन. त्याच दरम्यान विनंती असेल माननीय श्री कैलास दादा पाटील यांना की आपण या व्यासपीठावरती आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. तर या कैलास दादा आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय.
आता उर्वरित समीकरण पाहायला मिळेल. येणारे 12 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज म्हणजे प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट आता वाढत चालला झपाट्यानं. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या 16चा रन रेट होता, नंतर आपण पाहिलं रन रेट कमी झाला, 15 वरती येऊन पोहोचला, आता मात्र झपाट्यानं वाढत चाललाय. आता 12 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज म्हणजे प्रति ओव्हर मध्ये 17 धावा पाहिजेत. गेम ऑन. गोलंदाज सोईलला पाहता पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट आलाय. खरं तर अवे फ्रॉम द बॉडी, बॅटर पासून दूर गोलंदाजी केली जाते. डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल महत्वाचा आहे. प्रत्येक डॉट बॉल टीम करंजवडे संघावरती दबाव निर्माण करून जाईल. ऑन साइडला फटका सुंदर आहे. खरं तर ऑन साइडला ढकललाय. डीप मध्ये आपण पाहता खेळाडू आहे, थोडीशी चुकानं लगेचच दुसरी धाव देखील आता कंप्लीट केली जाते. म्हणजेच क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. तिथे एक धाव होती, तिथं अजून एक धाव कंप्लीट केली जाते आणि 2 धावा अजून ऍड होतील. आता समीकरण 10 चेंडू 32 धावसंख्येची गरज म्हणजे प्रत्येक बॉलवरती 3 पेक्षा जास्त धावा लगातार मात्र आता बेगीट कराव्या लागतील. जोपर्यंत मैदानाच्या आत मी तर म्हणेन आदित्य आहेत, तोपर्यंत करंजवडे संघ या मॅचकडे पाहू शकतो. आणि इथनं हा चेंडू मात्र खराब आलाय, वाईट बॉल आलाय. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न मात्र गोलंदाज करतोय. ज्या प्रकारे पहिला चेंडू पडल्यानंतर आत आला होता, तसंच काहीतरी करण्याचं काम गोलंदाजानं केलं होतं, परंतु या ठिकाणी आपण पाहतात हा चेंडू वाईट आलाय. खेचून मारण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर डीप राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी, अगदी ज्या प्रकारे एखादी सबमरीन समुद्रात निघून जाते त्या प्रकारचा हा बॉल अगदी डीप राहिलाय. जमिनीलगत हा चेंडू राहिला आणि त्यानंतर बॅटरचा जजमेंट मात्र चुकीचा राहिलाय. डॉट बॉल. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला लॉब करण्याचा प्रयत्न. आता या ठिकाणी आपण पाहतायत हा देखील डॉट असेल. सर रनआउट नसेल ना? येस. तर बॉल मात्र किपरच्या हातामध्ये आहे. बॉल अडवला म्हणजे स्टॉप केला. जर का बॉल सुटला असता तर तुम्ही धाव घेऊ शकता. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. कमबॅक सुरेख केलाय. खरं तर जेव्हा 4 षटकांची मॅच असते तेव्हा तिसरा षटक हे इम्पॉर्टंट असतं आणि या इम्पॉर्टंट ओव्हर मध्ये गोलंदाजाने चांगली कामगिरी केली आहे. परंतु हा चेंडू खराब आहे आणि खराब चेंडूचा खरपूस सर समाचार घेतलाय. बॉलला पाठवलाय सरळ डीप पॉइंट मध्ये, सीमारेषा आपल्याकडे 4 धावा. चौकार लगावलाय. चौकाराच्या मदतीने आता थोडं अंतर मात्र गाठलं जाईल. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतात चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 37 धावा. आताचा बॉल पाहावा लागेल पंचांना. यस, पंचांचा इशारा वाईट झालाय. अजून एक अवांतर धाव, अजून एक एक्स्ट्रा स्वरूपात धाव मिळते. जवळ आतापर्यंत सोहेलनं 3 जवळ 2 चेंडू खराब फेकलेत. अर्थातच 2 बॉल वाईड आलेत. आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. तर चला नेक्स्ट मॅच मिटपाडा टीम आणि त्यांच्या विरोधात पाहायला मिळेल. टीम म्हणजेच जय वाघोबा लाप या 2 संघाच्या दरम्यान नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. टॉस देखील झालाय. टॉस खरं तर जिंकलाय जय वाघोबा लाप या संघानं. यस, माफी असावी. आता 6 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज.
तर त्याच दरम्यान आम्ही विनंती करू मीठपाडा टीमचे कर्णधार आणि तर त्याच दरम्यान या ठिकाणी निकलेश दादांचं या ठिकाणी आगमन झालं. तर दादांना विनंती असेल दादा आपण या व्यासपीठात आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. खरं तर स्वर्गीय सुखराज इब्राहिम हजारे स्मृती चषकामध्ये आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आणि त्याच दरम्यान मीठपाडा टीमचे कॅप्टन आपण सुद्धा या आपलं या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने मानसन्मान केले जाईल. तर या ठिकाणी आपण पाहतात मान्यवर आमच्या उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा मानसन्मान करणार आहोत. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. तब्बल 6 बॉलमध्ये 24 पाहिजे होते आणि पहिल्याच बॉलवरती 6 ठोकलाय. म्हणजे आता येणारे 5 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी हा चेंडू वेगवान होता तेच तर्रार होता आणि इथनं पाहिलं तर या चेंडूवरती एक बाईच्या स्वरूपात धाव मिळते. तर या ठिकाणी व्यासपीठावरती आपण पाहता निकलेश दादांचं या ठिकाणी मानसन्मान केलं जात आहे. खरं तर मेटपाडा टीमचे कर्णधार सुद्धा आहेत. खरं तर आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम. खरं तर आपलं मनपूर्वक आम्ही मनस्वी स्वागत करतोय. या स्पर्धेत आपण सहभाग नोंदवलाय त्याकरिताही आपला आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जाऊया ऑन गेम मॅचच्या दिशेनं. आता 4 बॉल 17ची गरज. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु हा बॉल अगदी बॅटच्या शिरीवरती परंतु पॉइंटला खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग. एकच धाव. आता 3 बॉल 16 धावसंख्येची गरज आहे. अगदी मॅच मात्र क्लोज झाली आहे. आता मात्र प्रत्येक चेंडू हा निर्णायक आहे. या बॉलवरती एखाद्या षटकाराला मॅच ऑन असेल चौकाराला तरी देखील ऑन असेल. ह्या चेंडूवरती मोठा फटका येणं महत्वाचं आहे. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न परंतु हा चेंडू निर्णायक होता. जबल हलकीशी अपील केली जाते आणि पंचांचा इशारा नॉट आउट झालाय. तर चला स्टार 11 महापोली संघ तर चला स्टार 11 महापोली संघ आपण फिल्डिंग सजवायची जास्त वेळ घेऊ नका. नॉट आउट आलाय पंचांचा इशारा. आता 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 धावसंख्येची गरज. जबल आता सामनावरती या मॅच वरती पकड निर्माण केली आहे टीम स्टार 11 महापोली संघानं. ऑनसाईडला खेचण्याचा प्रयत्न हा चेंडू सरळ स्टँडवरून निघून जातोय. खरं तर नक्कीच चांगली मॅच मात्र रंगवली आहे ती म्हणजेच बॅटरनं खरं तर पहिल्याच बॉलवर षटकार खेचला होता. असं वाटलं होतं की मॅच आता करंजवडे संघ आपल्या बाजूला करतोय परंतु तसं नाही आहे. गोलंदाजानं मैदानाच्या आत कमबॅक केलं. शेवटचा बॉल शिल्लक आहे. रिव्हर्सचा फटका रॉकेट शॉट. जर का हा आधी फटका आला असता तर मॅच मध्ये पुन्हा रंगतदार स्थिती निर्माण झाली होती परंतु शेवट मात्र षटकारानं गोड केलंय. शेवटच्या मुवमेंटला सामना पराभूत झाला टीम करंजवडे. हार्ड लक. तर सामना जिंकलाय. लगातार दुसरा सामना जिंकलाय टीम स्टार 11 महापोली संघानं. अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण जाहीर करूया ज्यानं खरं तर पहिल्या सत्रात अगदी विस्फोटक बॅटिंग केली आहे. 7 बॉलचा सामना केला आणि 7 बॉलमध्ये तब्बल 28 धावा कुठल्या. तर आदेश ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या आदेश लगेचच आणि